काय समर्थांचे अवतार होते हो ब्रह्मचैतन्य महाराज. आमुची प्रतिज्ञा ऐसी काही न मागावे शिष्यासी, आपणा मागे जगदीशासी भजत जावे. असे गुरु पाहायला मिळतात का? माझ्या पाहण्यातले असे गुरु आहेत, अनुग्रह घ्यायचा म्हणलं की यादी देतात त्यांचे शिष्य, 4 पानाची यादी असते. मला त्यांचे नाव आठवत नाहीत त्या गुरूंचे, पण असे गुरु आहेत. विनायकराव पाहिले का तुम्ही? आहेत, पाहिले, त्यांना माहिती आहे. नंतर त्यांना विचारा तुम्ही, मला काही आठवत नाही. त्यांच्यापेक्षा वडील आहे मी. की आधी यादी देतात आणि आमचे ब्रह्मचैतन्य घ्या, रामानंद महाराज या, आपले प्रल्हाद महाराज या. अरे काय लागतं? ये इकडं, ते पंचपाळा, साखरेचा डबा, आपल्याच जवळचं पंचपाळ, आपल्याच जवळचे फुलं, आपल्याच जवळचा हार, आपल्याच जवळचं खडी साखर, गुळाचा खडा. अरे नामस्मरणाला काय लागतं रे? आमच्या ब्रह्मचैतन्य महाराजांनी नामाचाच प्रचार करण्यासाठी आयुष्य खर्च केलं. जयांचा जनी जन्म नामार्थ झाला. अनेक ठिकाणी महाराजांनी राम मंदिर स्थापन केलेले होते. काही ठिकाणी दत्त मंदिर, काही ठिकाणी हनुमंताचे मंदिर. ते सगळे मठपती आलेले होते गुरुपौर्णिमेला. आज महाराजांनी त्यांना विशेष निरोप दिला. मंदिरवासी जन, मंदिरवासी जन, मंदिरवासी जन. ऐकावे वचन, तुम्ही ऐकावे वचन. मंदिरवासी जन जन, मंदिरवासी जन. मंदिर आल्या अतिथा अन्न द्यावे, राम नाम जीवे घ्यावे. पूजा करावी त्रिकाल, अंगी वैराग्याचे नका धरू. नका धरू काही आस, नाम जपा श्वासोश्वास, श्वासोश्वास, श्वासोश्वास. मंदिरवासी जन, मंदिरवासी जन जन, मंदिरवासी जन. क्या बात. निरोप समारंभ झाला. तिथलं सांगतो बरं, नाही तर आपण बॅग उचलतात आणि मीन वादकच इथे राहू असं नाही. हा निरोप समारंभ कोणाचा झाला? गुरुपौर्णिमेला आलेल्या लोकांचा. प्रसाद घेतला, महाराजांनी आशीर्वाद दिला, लोक आपल्या आपल्या मार्गाला गेले. यांना ठेवून घेतलं होतं प्रल्हाद महाराजांना 3 दिवस पुढे. आमच्या मुकुंदांना वगैरे ठेवून घेतलेलं आहे. दुसऱ्या दिवशी इष्टी होती. इष्टीचं जे स्वरूप आहे
ते पाहण्यासाठी ब्रह्मचैतन्य महाराज विठ्ठल मंदिरामध्ये स्वतः थांबले. त्यांच्या उपस्थितीमध्ये इष्टी राहिली महाराज. काय बाबा शास्त्रींचं मुकुंद अण्णाचं किती कौतुक करावं असं त्यांना वाटलं. आणि हे सगळं चालत असताना प्रल्हाद पटापट 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 कामं करतो आणि प्रत्येक मंत्र म्हणतोय. 10-11 वर्षाचा प्रल्हाद अग्निहोत्राच्या इष्टीचे सगळे मंत्र ताड 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 आपल्या वडिलाच्या बरोबरीनं म्हणायला लागलेला आहे. अरे वा, खूपच आनंद वाटायचा. ब्रह्मचैतन्य अटक लावून त्यांच्याकडे पाहायचे. 2 दिवसानंतर त्यांना निरोप दिला. पुन्हा जाताना प्रल्हादाच्या डोक्यावर हात ठेवला. रघुपती राघव राजा राम पतित पावन. रघुपती राघव राजा राम पतित पावन. राजा राम राजा राम राजा राम पतित पावन सीताराम. जय रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. गोंडवल्याची यात्रा परत आलेली आहे. पुढल्या वर्षी सिंहस्थ पर्व काळ होता. बाबा शास्त्री सारख्या मंडळींनी महाराजांना आग्रह केला, रामानंद महाराजाला, महाराज आपलं तर परिभ्रमण खूप झालं, पण आम्हाला एकदा गंगा प्रदक्षिणा करून आणा. गंगेचं अलौकिक महात्म्य आहे महाराज. हा, नामदेव महाराज सुंदर म्हणतात गंगेविषयीचे. वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता सर्व पाप होय भंगा, सर्व पाप होय भंगा, वाचे म्हणता गंगा गंगा. नामा म्हणे प्रदक्षिणा, नामा म्हणे प्रदक्षिणा, त्याच्या पुण्या नाही गणना, त्याच्या पुण्या नाही गणना, वाचे म्हणता गंगा गंगा. गंगा गंगा म्हणता गंगा, वाजे म्हणता गंगा, हर गंगे हर भागीरथी. गंगा प्रदक्षिणा आटोपली. सुंदर सुंदर अनुभव आहेत, पण ते रामानंद महाराजांच्या चरित्रात आहे. एखाद्या वर्षी नुसतं रामानंद महाराजांचं चरित्र आपण पाहू, तेव्हा गंगा प्रदक्षिणेचं विस्तारपूर्वक वर्णन आपण ऐकू. या सगळ्यांचे चरित्र 7-7 दिवस चालणार आहे. ब्रह्मचैतन्य असू द्या, आनंद सागर असू द्या, रामानंद असू द्या, प्रल्हाद महाराज असू द्या, जिजीमाय असू द्या. आपलं दुर्दैव की आपण जिजीमायला या 3 दिवसात 1 घंटाभर तरी ऐकू शकतो का नाही. माझी खूप इच्छा ऐकवायची. काय होईल काही सांगता येत. खूप सुंदर सुंदर अनुभव. यात्रा परिपूर्ण करून महाराज आलेले आहेत. काही दिवस खिरड्यामध्ये राहिले आणि पुन्हा पुढच्या कार्यासाठी म्हणून
गंगा प्रदक्षिणेहून आल्यानंतर म्हणजे अर्धी त्याच्या आधीचीच गोष्ट आहे की आमच्या प्रल्हाद महाराजाला रामानंद महाराज म्हणाले, आपण सखाजी शास्त्रीकडे शिकायला ठेवू. केवळ रामानंद महाराजाची आज्ञा म्हणून आमच्या प्रल्हाद महाराजाला सखाजी शास्त्री शुक्ल रिसोड शिकायला ठेवलं. काही शिकायची गरज होती का? वेद ज्यांचा पूर्ण झालाय. कारण चालता बोलता शास्त्र जगत होते. रामानंद महाराज म्हणाले त्या अर्थी त्याला काहीतरी किंमत आहे. सद्गुरू कोणाला विनाकारण काही सांगत नाही. त्यांनी सांगितलं तर आपण त्याप्रमाणे करायला पाहिजे. ठेवलं. आणि सखाजी शास्त्रींची सेवा सुद्धा आमचे प्रल्हाद महाराज काय करत होते हे काय वर्णन करावं आपल्याला सांगावं. जय श्रीराम. आनंद वाटला. जसं भगवान श्री रामचंद्रांना वशिष्ठाकडे शिकायला ठेवलं, गरज होती का? वशिष्ठ म्हणाले माझा आश्रम धन्य करण्यासाठीच राम आलेले आहे, याला काय शिकवू? राम काय कृष्ण काय यांचं वर्णन संतांनी केलं. वेदा नाही नाही कळला, वेदा नाही नाही कळला, अंत पार ज्याचा तो परब्रह्म परमात्मा भगवान गोपाल कृष्ण सांदीपनी ऋषींच्या घरी, ते भगवान श्री रामचंद्र वसिष्ठांच्या घरी आणि गुरुच्या घरी झाडतो सारवितो. काय सेवा केली? सखाजी शास्त्री नुवळ सेवेवरच प्रसन्न झाले आणि असा आशीर्वाद दिला जसं सांदीपनी ऋषींनी कृष्णाला आशीर्वाद दिला होता. कृष्णा, तू एवढी माझी सेवा केलेली आहे की कोणताही शत्रू तुझ्या पुढे उभा राहिला ना तर तुला मी आता याला कोणतं शस्त्र मारू कोणतं अस्त्र मारू विचार करायचं काम पडणार नाही. ते शस्त्र ते अस्त्र तुझ्या पुढे उभा राहत जाईल. आणि आयुष्यामध्ये आपण पाहतो भगवान गोपाळ कृष्णाला कधी टेन्शन आलं नाही. अटेन्शन राहत होते पण टेन्शन घेत नव्हते. कुठेही तरी कृष्णाचा फोटो असं कपाळावर आठा पडलेला आहे, डोक्यावर हात आहे, कुठं? गुरुची कृपा. ते म्हणतात ते सगळं जीवन माझ्या गुरुच्या कृपेचं आहे. वशिष्ठांची अशी सेवा केली. अगदी तशीच आमच्या प्रल्हाद महाराजांनी सखाजीची सेवा केली. आशीर्वाद घेतला. बरेच प्रसंग तिथे घडलेले आहेत. आमच्या महाराजांचं एक अजून वैशिष्ट्य सांगतो बा तुम्हाला. जसं ब्रह्मचैतन्य महाराजाला दयासिंधू म्हणलंय, ती दया आमच्या प्रल्हाद महाराजांच्या जीव अंतःकरणामध्ये परिपूर्ण भरलेली होती. सखाजी शास्त्रीकडे शिकत असताना एक वासुदेव नावाचा विद्यार्थी होता. वाताचं शरीर असेल, संधिवात झाला. 14-15 वर्षाचा असणारा तो वासुदेव संधिवाताने पांगळाची खेळा, संधिवाताने संधिवाताने पांगुळाची खेळा, हो वासुदेवाची फार कह केला. सर्व विधी त्याचे एके ठाई होती, सर्व विधी त्याचे एके ठाई होती, परी श्री गुरुला त्याची नसे खंती हो. सर्व विधी त्याचे संधिवाताने सगळे कमरेच्या भागचा खाल निकामी झाला
आणि सगळे त्याची विधी जागेवर आणि करणारे सेवा फक्त प्रल्हाद महाराज। जशी सखाजी शास्त्रीची केली तशी आपल्या गुरुबंधू, आपला सहाध्यायी, सगळ्या दृष्टीने आपल्यापेक्षा कनिष्ठ असणारा, आपल्याला आपली खुर्ची देऊन दुसऱ्याला द्यायची सुद्धा आपण जेव्हा तिथले तिथे म्हणतो आहे खुर्ची आहे काय, खुर्ची आपली नाही सोडत। हां, आहे का मोकळी खुर्ची? काय आपला स्वभाव, किती काही क्लास आहे का? सगळे विधी त्याचे केले। 2 महिन्याने 3 महिन्याने तब्येत त्याची छान झाली, सुदृढ झाला। सखाजी म्हणले आता बाबा तू घरी जा, 2 दिवस 2 महिने आराम करून ये, काळजी करू नको, पुढे शिकविल तुला राहिलेलं सगळं। आणि जेव्हा आमचा वासुदेव तब्येत ठीक झालेला आपल्या घराकडे निघतोय, सकाळी शास्त्रीने नमस्कार केला, आईसाहेबाला नमस्कार केला आणि निघता निघता प्रल्हादाच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार करण्यासाठी गेला। महाराजांनी हृदयालाच लावलं त्याच्या। वासुदेव म्हणतो प्रल्हादा, तू जर नसता तर माझं काय झालं असतं? इथं कोण आहे रे माझं? तू अगदी माझ्या सख्या भावापेक्षा जास्त माझी सेवा केली। अरे मी तुझी सेवा करावी की तू माझी सेवा करावी? अरे प्रल्हाद महाराजाला एका पायावर रात्रभर उभा राहून जप करणारा, जप करताना पाहणारा हा वासुदेव आहे। ज्या प्रल्हादाची एवढी साधना आहे आणि त्यांनी माझी एवढी सेवा करावी, फार वाईट वाटलं। पण परिस्थिती तशी प्राप्त झाली होती आणि कदाचित रामानंदाला प्रल्हादांची परीक्षा पाहिजे असेल, सर्वाभूती भगवतभाव पाहण्याची क्षमता यात आहे का नाही। वासुदेवाची अशी अवस्था पाहिली, सगळ्यांचं अंतःकरण भरून आलं। शिक्षण पूर्ण झालं की नाही माहिती नाही, त्यांना पूर्ण करायचंच नव्हतं पहिल्यापासून। आपल्याला विद्वान व्हायचं नाही, शास्त्री व्हायचं नाही, पंडित व्हायचं नाही, आपल्याला गुरुचं भक्त व्हायचं, एवढंच होतं फक्त। रामदासी होते ना, करारी स्वभाव। एकदा सखाजी शास्त्रीच्या आश्रमात शिकत असताना एक सिद्धेश्वर नावाचं महादेवाचं मंदिर, तिथे एक साधूचं मंदिर आहे, अमरेश्वर, अमरदास बाबा वगैरे असे शिवमंदिर म्हणल्यावर तिथे साधू उत्तर प्रदेशातले म्हणा, मध्य प्रदेशातले म्हणा, UP साइडर म्हणा, काय असतील ते यायचे, राहायचे, जायचे। आपली हिंदू संस्कृती आहे, कोणालाही आलेल्याला सांभाळायचं। जे पोट भरायसाठी म्हणून येतात तेच आपल्या डोक्यावर बसतात। हा आपला सध्या भारताचा इतिहास आहे। त्यांच्याकडून आपल्याला मिळवताना काय काय करावं लागेल नाही का। असा एक फकीर, एक साधू त्या मंदिरात होता सिद्धेश्वराच्या। आणि बायांचा स्वभाव असतो, देवाचं जे जे करायची सवय लागलेली असते ना, माणसाचं सोपं असतं। सकाळी उठला, गंधाच्या पट्टी लावले, 2 भस्माचे पट्टे ओढले, 4 माळा ओढल्या, देवाच्या अंगावर काय घालायचं ते घातलं, पाणी हो की हार हो, हां की 8:30 वाजता मोकळा होतो, काय तयार आहे, ही माणसाची भक्ती। पण महिलांना सकाळी उठल्यापासून, अंगणापासून, सड्यापासून, भांड्यापासून, स्वयंपाकापासून सगळं करून आणि मग त्या नवऱ्याच्या पोटात घालून पोरांना शाळेत, ऑफिसला, कॉलेजला पाठवून दिल्यानंतर तिचा परमार्थ सुरू होतो। ती बिचारी 11 वाजता 12 वाजता हातामध्ये पंचपाळ घेतली की उडदा माझे काळे घोरे, काय निवडावे निवडणारे करत करत जाते बिचारी। दुपारच्या वेळेला मंदिरामध्ये शुकशुकाट असतो। एकदा 11 वाजून गेल्यावर मंदिरात कोण असतं? कोणी नाही। आणि त्यावेळेला एखादी स्त्री जर दर्शनाला आली तर हा साधू तिला दहशत निर्माण करायचा। तू माझ्या म्हणण्याप्रमाणे ऐकलं तर ठीक, नाही तर तुला खेकडा करून टाकेल, तुला बेडूक करून टाकेल, तुला कोंबडा करून टाकेल। दोन दिवस 4 दिवस गेले। एक दिवशी आमच्या महाराजांच्या बरोबर शिकायला असणारे बाबा कवी मंडन, तुकाराम गुरु धर्माधिकारी यांच्या कानावर ते गेलं। त्यांनी सांगितलं आता हे आपण फक्त आपल्या प्रल्हाद महाराजाला सांगावं।
आपण काही करू शकत नाही. बाबा कवी मंडळ वेदाचा अध्ययन झालेले होते, पण माझ्यापेक्षा माझ्या खांद्याला लागत होते 5.25 फुटाचे. काय करणार माणूस तो. तुकाराम गुरु होते पण अत्यंत सात्विक माणसं. आणि प्रल्हाद महाराज सात्विक नव्हते का? होते, पण समर्थाचा अवतार होते. अधर्मकारीना महत्वा बस सद्धर्मान पालयाम्याम. अधर्म करणाऱ्याला शिक्षा देण्याची कुवत महाराजांच्या मनामध्ये आणि शरीरामध्ये होती महाराज.